मराठवाडा सर्व श्रमिक संघटना या संघटनेच्या वतीनं दिनांक 16/2/2026 पासून उपवन संरक्षक वन विभाग प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे आणि सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी नांदेड यांच्या दोन्ही डिव्हिजनच्या समोर वन आणि सामाजिक वनीकरण विभागातील 1990 पासून ते आजपासून कामावर करत असणारे लोक या ठिकाणी बसून आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत किमान वेतनाची अंमलबजावणी करणे, कामगारांना ओळखपत्र व हजेरी कार्ड व वेतन पावती देणे आणि 2024 पासून थकीत पगार देणे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही 16/2/2026 पासून आजपर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत। आमचे कॉम्रेड BK पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामगार या ठिकाणी थांबलेले आहेत। यामध्ये किनवट, माहूर, मांडवी, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नांदेड, देगलूर, मुखेड सर्व परिक्षेत्रातील वन कामगार या ठिकाणी थांबले आहेत। मी स्वतः मेघाजी रामा गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड, आमचे RFO साहेब, रासने साहेब त्यांच्या रेंजमध्ये मी वनमजूर म्हणून काम करतो। मला आजपर्यंत या ठिकाणी 2004च्या प्रस्ताव यादीमध्ये माझे नाव असून सर्वच परिक्षेत्रातील कामगाराचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहे। 2018ला या ठिकाणी आशिष ठाकरे नावाचे उपवन संरक्षक साहेब होते, त्यांच्या सहीनिशी मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवलेले आहे। तेव्हापासून आम्ही रोजंदारीमध्ये काम करत आहोत आणि आम्हाला किमान वेतन देत नाहीत, एवढी आमची मागणी आहे। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा।